हे बघा, आज मकर संक्रांती. आज घरात पोळ्या बनवण्याचा कार्यक्रम चालू आहे. तर आज मम्मी पोळ्या बनवत होती, म्हणून मम्मीला व्हॉइस द्यायला जमला नाही, म्हणून मी व्हॉइस देतोय. तर इथं बघा, मम्मीने एका पातेल्यात पाणी गरम केलं, त्याच्यात एक पळी तेल टाकलं आणि इथं हरभऱ्याची डाळ आहे, ती मम्मीने इथं शिजू घालू लागली. तर ही डाळ शिजायला मम्मीला कमीत कमी पाऊण तास ते 1 तास लागला. तुम्ही बघू शकता आता आपली डाळ किती मऊसूत अशी शिजलेली आहे. एकदम मऊ अशी डाळ शिजवलेली आहे मम्मीनी. आता मम्मी म्हणली की ह्याच्यावरचे जे पाणी असतं त्याचीच आपण येळवणीची आपण आमटी करत असतो, म्हणून त्या डाळीची सगळी चव या पाण्यात असते, म्हणून मम्मीने हे पाणी साईडला काढून घेतलं आमटीसाठी. आणि आता हे जी डाळ आहे हिला स्मॅश केली थोडीशी, आणि इथं वाटण्यासाठी इलायची, भाजलेली बडीशोप आणि सुंठ वाटून घेतलं मम्मीनी. आणि इकडे एकीकडे गूळ कापून घेतला. हा गूळ ह्याच्यात मिक्स केला ह्या डाळीमध्ये चटका देण्यासाठी. आणि आता ह्याच्यात ते वाटलेलं सर्व साहित्य टाकलं. तर हे बघा, ह्याला चांगला असा चटका दिलेला आहे मम्मीनी. इथं मम्मीनी तोपर्यंत इथं मम्मीनी पीठ मळून घेतलं. मम्मी म्हणती पीठ जास्त वेळ मळायचं म्हणजे मऊ अशा चांगल्या चपात्या होत्यात. इथं बघा मम्मीनी पुरण, तर तुम्ही बघू शकता मम्मीचं पुरण किती भारी असं दिसतंय आपल्याला. आणि मम्मीनी सगळं पुरण वाटलंय, हे बघा. आता इथं मम्मी पोळ्या करायला लागणार आहे. हे बघा, आता मम्मी पोळ्या करायला लागली आहे. इथं मम्मी म्हणती की पुरण जे असतं ते चौकणनं दाबून घ्यायचं, म्हणजे ती पोळी फुटत नाही, अशी मम्मीची मम्मी आणि माझी मम्मी बी मला सांगते. तर बघा मम्मीने किती हे बघा, मम्मीने चांगल्यापणाने असं पुरण भरून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा, आता मम्मी पोळी लाटतीये, तर एकदम अशी मऊ मऊ गुबगुबीत पोळी आपल्याला दिसतीये. चला तर बघूया आता ही भाजल्यावर कशी दिसल. बघू शकता पोळीची साईज किती आहे. हे बघा, आता ही पोळी मम्मी भाजायला टाकत आहे. हे बघा, हे तुम्ही बघू शकता पोळी. आता मम्मी काय म्हणते बघा. पोळीचा स्वयंपाक तुम्हाला आवडला असल्यास आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा.